पुढच्या आठवड्यात घरात लग्न आहे, एखादी पूजा आहे किंवा मोठा कार्यक्रम आहे। यावेळी मासिक पाळी पुढे ढकलता आली तर बरं होईल बाई, नाहीतर सगळाच मूड खराब होतो। मग लगेच आपण ओळखीच्या केमिस्टकडे जातो, मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या आणतो आणि निर्धास्तपणे त्या खातोही। किती सोपं आहे ना, पण हीच सवय किती जीवघेणी ठरू शकते याचं एक धक्कादायक उदाहरण अलीकडे समोर आलंय। नेमका विषय काय, या गोळ्या कशा काम करतात, यात धोका कुठे आहे, धोका कोणासाठी जास्त आहे, आपण काय लक्षात ठेवायचं आणि यावर उपाययोजना काय, सगळंच समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहितीतल्या सगळ्या महिलांना लगेच शेअर करा। नमस्कार, मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। त्याचं झालं असं की बंगळुरू मधले रक्तवाहिन्यांचे तज्ञ डॉक्टर विवेकानंद यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की 18 वर्षाची एक मुलगी जिच्या घरी एक कार्यक्रम होता, तिने पिरियड्स म्हणजेच मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी हार्मोनल गोळ्या घेतल्या। काही दिवसांनी तिच्या पायाला तीव्र वेदना आणि सूज येऊ लागली। हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा रक्तामध्ये क्लॉट म्हणजेच गुठळी तयार झाली होती। ती फुफ्फुसापर्यंत गेली आणि नंतर तिचा मृत्यू झाला। यानंतर सगळीकडे मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्यांबाबतची गंभीरता समोर आली आणि समजून घेऊयात या गोळ्या कशा काम करतात। तर आपल्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचा एक हार्मोन असतो। तो हार्मोन गर्भाशयामधली भिंत तयार ठेवतो। जेव्हा तो कमी होतो तेव्हा ती भिंत गळून पडते आणि पिरियड्स येतात। या गोळ्या मात्र कृत्रिम हार्मोन्स म्हणजेच प्रोजेस्टेरॉन किंवा त्याच्यासोबत एस्ट्रोजेन देखील देतात। त्यामुळे शरीर गर्भधारणा झाली असं समजून पिरियड्स पुढे ढकलतं। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गोळी घेतली की पिरियड्स थांबतात, गोळी बंद केली की नंतर रक्तस्राव सुरू होतो। मग यामध्ये धोका कुठे आहे? हे हार्मोन्स फक्त गर्भाशयावर नाही तर रक्तावर देखील परिणाम करतात। रक्त दाट होतं, त्याच्या गुठळ्या पटकन तयार होतात। कधी ही गुठळी पायाच्या आतल्या खोल शिरेमध्ये तयार होते, त्याला डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणजे DVT असं म्हणतात। कधी रक्ताच्या गुठळ्या फुटून थेट फुफ्फुसामध्ये जातात आणि मग अचानक श्वास घ्यायला त्रास होणं, छातीत दुखणं आणि अगदी हृदय बंद पडणं असे गंभीर आजार होऊ शकतात। धोके कोणासाठी जास्त आहेत? प्रत्येकालाच हा धोका नसतो, पण काही गट धोक्यात येतात। ज्यांच्या घरामध्ये क्लॉटिंगचा इतिहास आहे, म्हणजे घरात आधीही कोणाच्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यात, ज्यांचं वजन जास्त आहे आणि हालचाल कमी आहे, धूम्रपान करणाऱ्यांना, त्याचबरोबर डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल जास्त असणाऱ्यांमध्ये देखील हे आजार होऊ शकतात। PCOS, लिव्हरचे आजार, हृदयविकार आणि स्ट्रोकचा इतिहास असणाऱ्यांना। बरं, सगळे धोके बाहेरून दिसतात असं नाही, त्यामुळे डॉक्टरच तपासून सांगू शकतात की तुमच्या शरीराला या गोळ्या घेणं चालणार आहे की नाही। पण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली थोड्या दिवसांसाठी या गोळ्या घेतल्या तर त्या सुरक्षित आणि उपयोगी ठरतात, पण स्वतःहून केमिस्टकडे सहज मिळतात, म्हणून या गोळ्या घेणं अतिशय धोकादायक आहे। आपण काय लक्षात ठेवायचं? जर तुम्ही अशा गोळ्या घेत असाल तर काही धोक्याची चिन्ह कधीही दुर्लक्षित करू नका। अचानक पाय सुजणं, दुखणं, छातीत टोचल्यासारखं वाटणं, श्वास घेता न येणं, डोकेदुखी, गरगरणं, नजरेत धुसरपणा ही लक्षणं दिसतातच। लगेच डॉक्टरकडे जा आणि हे होऊ नये यासाठी काय उपाययोजना करायच्या त्या पाहूयात। वारंवार पिरियड्स पुढे ढकलायची गरज असेलच तर डॉक्टर तसा उपाय सुचवतात। आणि सर्वात महत्त्वाचं, जीवनशैली सुधारली पाहिजे, म्हणजे संतुलित आहार, व्यायाम, ताण कमी करणं आणि मग नैसर्गिकरित्या मासिक पाळी ही नियमित होते। पिरियड्स पुढे ढकलायचं असो की शरीराशी निगडीत कुठलाही निर्णय, गोळ्या घेणं म्हणजे शॉर्टकट। त्या उपयोगीही ठरतात, पण चुकीच्या पद्धतीने घेतल्या तर कधी जीवावर देखील बेतू शकतात। म्हणून लक्षात ठेवा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घ्यायची नाहीत। एखादा कार्यक्रम मिस झाला तरी चालेल, पण त्या नादात आयुष्य मिस करू नका। स्वतःची आणि जवळच्या लोकांची काळजी घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की शेअर करा आणि आणखी कुठल्या विषयांवर तुम्हाला माहिती ऐकून घ्यायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।